अतिक्रमण हटाव मोहिमेला केवळ गरिबांचेच अतिक्रमण का काढले जात आहे असा सवाल करीत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नगर परिषदेत धडक दिली। यावेळी नगराध्यक्ष ॲडव्होकेट प्रियदर्शनी उईके आणि काँग्रेस पदाधिकारी यांनी एकमेकांवर जोरदार शाब्दिक आक्रमण केले। शहरातील अनेक लहान व्यावसायिकांचे रोजगार अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे बंद पडले असून प्रशासनाने निवडक लोकांवरच कारवाई केल्याचा आरोप काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला आहे। या संदर्भात नागरिकांच्या समस्या मांडण्यासाठी गेलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांना नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी कॅबिनमध्ये येण्यास मज्जाव केल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला। केवळ 2च लोकांनी आत यावे असे नगराध्यक्षांनी सांगितले, मात्र केवळ 2च जण का असा सवाल काँग्रेसकडून करण्यात आला। यावेळी प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख यांनीही नगराध्यक्ष यांना खडेबोल सुनावत, तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात ती जनतेची आणि लोककल्याणाची खुर्ची आहे। जनतेचे प्रश्न घेऊन आलेल्या कार्यकर्त्यांना तुम्ही असा प्रश्न विचारू शकत नाही असे स्पष्ट शब्दात सांगितले। यावेळी दोन्हीही बाजूंमध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली। या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून अतिक्रमण हटाव मोहिमेतील कथित दुजाभावाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे।